गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून सगळ्यांना. मॉर्निंगची आफ्टरनून झाली आहे. माता सरस्वती, आजच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी आमंत्रण दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी आणि सगळ्यांना एक मोलाचं मार्गदर्शन देण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आदरणीय वसंत परदेशी साहेब, ज्यांचं माझ्यानंतर लगेचच तुम्हाला त्यांचं भाषण ऐकायचं आहे, त्यांचं गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे मी पहिल्यांदाच सांगते की फार वेळ घेणार नाही आहे, कारण सरांचं गायडन्स हे अतिशय आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. अपने संस्थेचं इंट्रोडक्शन सर आपको देने के लिए मैं आज सही में खड़ी हूँ. मराठीत चालेल? हां. आमची संस्था साधारण 1984 साली सुरू झालेली. ग्रामीण भागात बेसिकली मुलींना आणि ग्रामीण लोकांना एज्युकेशन देण्यासाठी 84 साली डिप्लोमा कोर्सेस वगैरे सुरू केलेले. त्यानंतर असं लक्षात आलं की वाशिम जिल्हा 1998 मध्ये झाला, पण हायर एज्युकेशन प्रोफेशनल टेक्निकल काहीच नव्हतं. अगदी BA BComच्या पुढे काहीच करिअर नव्हतं मुलांचं. मग त्यावेळेला 2006-07 पासून आम्ही साधारण प्रोफेशनल कोर्सेस सुरू केलेले. त्यामध्ये मग पहिल्यांदा PG DMLT, DBM, त्यानंतर लॉ कॉलेज, नर्सिंग कॉलेज, BSc नर्सिंग, B.Ed आणि मग 2010-11ला इंजिनिअरिंग, डिप्लोमा टू PG असे हे सगळी घोडदौड सुरू करत आम्ही हे 10 वर्षात हा सगळा टेक्निकल आणि प्रोफेशनल एज्युकेशनचा डेव्हलपमेंट केलेली आहे. इथे नुसतं एज्युकेशन नाही, तर यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की इथे असे अनेक गावं आहेत की ज्या गावात हे आमची मुलं पहिल्यांदा इंजिनियर झालेली आहेत. गावातला एकमेव मुलगा इंजिनियर झालेला, असे अनेक गावं आहेत. आणि तरी पण आम्ही अजून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे, कारण असे अनेक खेडे आहेत जे अनटच्ड आहेत, जिथे अजूनही मुलांना गायडन्स देण्याची गरज आहे, त्यांना काउन्सिलिंग करण्याची गरज आहे. कारण होतं काय की मुलगा एकाने BA BSc केलं, कारण इंजिनिअरिंगला तसे पेशन्स ठेवावे लागतात, कारण CET किंवा नर्सिंग आहे, CET त्याची ॲडमिशन प्रोसेस इतकी लेंदी आहे की मुलांच्या पेशन्स संपतात आणि खर्चिकसुद्धा आहे. म्हणजे एका मुलाला ॲडमिशनचा हा सगळा प्रवास करताना 2-3 हजार खर्च येतो आणि तो खर्च बेअर करण्याची पण फॅमिलीमध्ये ताकद नसते. मग अशाच्या ती मुलं मागं पडतात. मग प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन तिथपर्यंत जातो. त्यांनी CETची एक्झाम द्यावी, इंजिनियर व्हावं असं, कारण बाकी BA BCom करून त्यानंतर पुढचे कोर्सेस करणं जरा जड जातं आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत किंवा हे आहे, हे सगळं आम्ही सतत मुलांना पटवून देत असतो. सर, मला सांगायला आनंद होतो की आमचं कॉलेज मागच्या वर्षीच NAC ॲक्रिडेटेडसुद्धा झालेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा, स्टाफचा आणि सगळ्या टीमचा भरपूर वाटा आहे. तर एकदा स्वतःसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. याबरोबरच आम्ही अनेक सोशल वर्कही घेतो. यावेळेला आम्ही 5 खेडे दत्तक घेतलेली आहे, जिथे उन्नत भारत अभियान ही केंद्र शासनाची योजना आम्ही राबवणार आहे. तिथे त्या खेड्याचा सर्वांगीण विकास, शिक्षणापासून तर ॲग्रिकल्चरपर्यंत आणि इतर काय पाणी नसेल आहे वगैरे अशा सगळ्या डेव्हलपमेंट, तो आत्ता सध्या प्रायमरी स्टेजला आहे. हा लगेचच एक 5 वर्ष आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे. त्या 5 वर्षात आम्ही एज्युकेशनली आणि बिझनेसच्या दृष्टीने तो सगळा कंप्लीट डेव्हलप करणार आहे. त्याची सुरुवात आमची झालेली आहे. याशिवाय आम्ही आमच्या इथे ग्रामीणमधली मुलं येतात. आत्ता रिसेंट आम्ही एक मुलांसाठी 25 रुपयामध्ये जेवणाची योजना सुरू केलेली आहे. की काय होतं, मुलं सकाळी येतात, 8 वाजता 9:15चं कॉलेज असतं, मग त्यांना जेवणाचे फार हाल होतात. मग कमीत कमी घरी जेवढ्यात बनतं तेवढ्यात ते जेवण मुलांना मिळायला पाहिजे, म्हणून मग ते 25 रुपयात आम्ही जेवण मुलांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जेणेकरून मुलांनी जेवण, आमचा डबा वेळेवर येत नाही आणि म्हणून आम्ही कॉलेजला येऊ शकत नाही हे तरी कारण सांगू नये, यासाठी ही आम्ही वाशिममध्ये सुरू केलेली आहे. लवकरच अकोल्यालाही सुरू करू. सो डोंट वरी अबाउट नर्सिंग कॉलेजवाले, असं नका वाटून घेऊ वाशिमवर जास्त प्रेम आहे आणि अकोल्यावर नाही. तुमच्यावरही तेवढंच प्रेम आहे जेवढं वाशिमवर आहे. त्यामुळे ती लवकरच योजना तिथे पण आम्ही सुरू करणार आहोत. याशिवाय मुलांचा सर्वांगीण विकास हा अतिशय एक महत्त्वाचा आहे. मग त्यासाठी आपण जे बाहेर प्रोजेक्ट बघितले, हे दरवर्षी प्रोजेक्ट असतात,
त्यानंतर त्यांचे पेपर प्रेझेंटेशन असतात. सगळ्यात आम्हाला प्रॉब्लेम जातो मुलांना इंग्लिशचं जे असतं, कारण बाहेर पडल्यावर कंपनीत गेल्यावर यांना इंग्लिश कंपल्सरी असतं, तर थोडं हेजिटेशन या मुलांमध्ये असतं. सो तो कॉम्प्लेक्स घालवण्यासाठी वेगवेगळे गेस्ट लेक्चर वगैरे असे सगळे आम्ही अरेंज करत असतो. आमचे मुलं अतिशय चांगला प्रतिसाद देतात आणि आताही तुम्ही बघितलेले आहेत की प्रोजेक्ट सगळे इनोव्हेटिव्ह होते. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या पद्धतीनं सर्वांगीण विकास गावाचा, महत्त्वाचा गावाचा, आणि अण्णांनी आणि आईनी जे ग्रामीण भागात सुरू केलेलं आहे ते इथेच राहून सगळ्या प्रकारे डेव्हलप करण्याचं आमचं जे एक मुकुंद एज्युकेशन सोसायटीने व्रत घेतलेलं आहे ते आम्ही पूर्णत्वास नेण्याच्या तयारीत आहे. शिवाय एक एम्प्लॉयमेंट जनरेशन हा एक आमचा महत्त्वाचा भाग आहे. मी जसं आता तुम्हाला बोलले की त्याप्रमाणे आमचं एक मिशन सोलर चरखा नावाचा एक प्रोजेक्ट आम्ही सुरू करतो आहे. तो जवळपास एक 3,500 ते 4,000 एम्प्लॉयमेंट जनरेशन करेल. थोडक्यात जी कंप्लीट टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती आम्ही सोलरवर चालवणार आहे. मग त्यात चरखे जे असतील, जो धागा काढायचा विषय आहे तो एक मशीन असते छोटी सोलार चरखाची, त्याच्यावर स्पिंडल्स असतात. ते छोटे स्पिंडल्स ते आम्ही ट्रेनिंग देऊन प्रत्येक गावागावात एक काही घरं सिलेक्ट करणार. त्या घरात दिल्यावर मग तो एक तर बाई काढेल किंवा घरातला कोणी पण काढेल, तो दिवसभर कामात राहील. जेव्हा उन्हाळ्यात या लोकांना काम नसतं किंवा एक जण मजुरीवर गेला तर दुसरं घर राहतो, त्याला घरी बसून ते काम करता येईल आणि जेणेकरून त्यांचा पर कॅपिटा इन्कम वाढेल आणि त्यांची लाईफस्टाईल म्हणजे पैसा आला तर ऑब्वियसली सगळ्या गोष्टी सहज सुकर होतील. मग शिक्षण असो, स्वच्छता असो, कारण पैसा नसेल तर ह्या गोष्टी कुठून तो सॅनिटायझर आणणार आणि कुठून हात स्वच्छ ठेवणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी कनेक्टेड आहे. म्हणून मग एम्प्लॉयमेंट जनरेशन हा महत्त्वाचा पार्ट ठेवून आम्ही तो जवळपास एक 6-8 महिन्यात तो लगेचच प्रोजेक्ट चालू होईल. अतिशय मोठा आणि खूप चांगला प्रोजेक्ट आहे जो आम्ही अगेन आमच्या मुलांसाठी, मुलांमधच्या फॅमिलीजसाठी आणि ग्रामीण भागासाठी सुरू करतो आहे. सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण आपल्याला सरांचं ऐकायचं आहे. फक्त एकच सांगू इच्छिते, आजची ही जी अरेंजमेंट आपण सगळ्यांनी केली, इंजिनिअरिंग, नर्सिंग, BEd, लॉ, PGDMLT सगळ्या स्टाफचं मी खूप खूप अभिनंदन करते. विद्यार्थ्यांनी जी 8 दिवसात जे काय केलं आहे, मिस मॅच डे, तुमचा रोज डे, साडी डेज, काय बॉलिवूड डेज आहे ना, सगळे डे अतिशय सुंदरपणाने केले, एन्जॉय केला आहेत. पण हा 8 दिवसातला एन्जॉय याच्यासाठी असतो की पुढचं तुमची एक्झाम चांगली एन्जॉय व्हावी, यासाठी हा ब्रेक असतो है ना, आली त्याच्यावर परत. तर हा ब्रेक घेणं आवश्यक असतो सगळ्यांसाठी, आम्हालाही लागतो, तुम्हालाही लागतो, कारण या याच्यातच आम्ही जरा प्रेमाने बोलतो तुमच्याशी, बरोबर ना. तर हे प्रेम कायम ठेवायचं असेल तर आपण अभ्यासातही छान राहिलं पाहिजे. आणि जे सर सांगतात आहे, अटेंडन्स महत्त्वाचं आहे, रेग्युलर क्लासेस महत्त्वाचे आहे. मला वाटतं हे बहुतेक सगळे रेग्युलर आहे, जे रेग्युलर नाहीत ते इथे पण नसतील आहे. तर तुमचं जे काही भविष्य आहे त्या तुमच्या सातत्यावर आहे, कारण डिसिप्लिन काय असते हे नक्की सर सांगतीलच तुम्हाला, कारण ते जे आज आहेत डिसिप्लिन रेग्युलरिटीचा उदाहरण म्हणजे मला वाटते परदेशी सर आहेत, ते तुम्हाला सांगतीलच. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, पुढचंही कल्चरल इव्हेंट छान होणार आहे. त्याबद्दल सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देते आणि संपवते. धन्यवाद.